गुड मॉर्निंग सर्वांना. बीके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपला बेसिक पार्ट हा संपवलेला आहे. ठीक आहे. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट असे आपण बरेच टॉपिक बेसिक मध्ये जवळपास 8-10 टॉपिक आपण संपवलेले आहे. ठीक आहे. आपला आता मेन टॉपिक स्टार्ट होणार आहे, तो म्हणजे पर्सेंटेज. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण शेकडेवारी. ठीक आहे. आता आपण आपला सगळ्यात माझा पहिला क्वेश्चन आता तुम्हाला पर्सेंटेज हा टॉपिक चालू करायच्या पहिले एक बेसिक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. मला एक सिंपल क्वेश्चन सांगा, पर्सेंटेज हा जो सिम्बॉल आहे याची व्हॅल्यू किती असते? पर्सेंटेज हा जो सिम्बॉल आहे याची व्हॅल्यू किती असते? मी तुम्हाला ऑप्शन देतो 100, 50, 1/50 आणि 1/100. ठीक आहे. 2 मिनिटं विचार करा, फक्त मला सांगा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा वाटलंच तर. ठीक आहे. ओके. मला सांगा, जर तुम्ही याचा आन्सर पर्सेंटेजची व्हॅल्यू जर 100 दिली असं असेल तर हे तुम्ही पूर्णपणे चुकलेले बरं का. ठीक आहे. कारण पर्सेंटेजची व्हॅल्यू ही 100 नसती बिलकुल. पर्सेंटेज ह्या सिम्बॉलची व्हॅल्यू असती 1/100. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हणलो 50%, याला कसं लिहिणार आपण? 50/100 होतं ना, मग मी याला असं तोडू शकतो ना, 50 मल्टिप्लाय बाय 1/100. म्हणजे याचा अर्थ काय? पर्सेंटेज या सिम्बॉलची व्हॅल्यू किती असते? 1/100. क्लिअर आहे का हे? ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, पर्सेंटेज हा जो सिम्बॉल आहे याची व्हॅल्यू 100 नसती, ही असती 1/100. ठीक आहे. आता बघा, आता पर्सेंटेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी मी तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगतो. याला म्हणतो आपण प्रोफेशनल फ्रॅक्शन्स. मराठीमध्ये म्हणतो याला व्यवहारिक अपूर्णांक. ठीक आहे. व्यवहारिक अपूर्णांक नेमकं म्हणजे काय आता ते बघा. फॉर एक्झाम्पल, मी असं लिहिलं 100%. याला कसं लिहू शकतो मी? 100/100 इज इक्वल टू 100/100 म्हणजे किती? 1. म्हणजे 100% याची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते? 1 असते. ठीक आहे. दुसरं बघू, कळेल तुम्हाला दम्मा. अजून एक लिहितो मी. समजा मी दुसरं लिहिलं 90%. याला कसं लिहिणार मी? 90/100 किती आली याची व्हॅल्यू? 9/10. कारण का? हा झिरो कटला, किती राहिला? 9/10. म्हणजे काय? 90% याची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते? 9/10. ठीक आहे. फक्त हे लिहून घ्या तुम्ही जसं जसं मी लिहितोय. ठीक आहे. आता बघा, अजून याच्या खाली जर मी थोडं गेलो, समजा मी असं लिहिलं 87.5%, तर काय येणार? हे 87.5/100. ठीक आहे. जर मी याचा पॉईंट काढला तर खाली 0 लागेल, म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल? 1000. याला जर मी 125 ने डिवाइड केलं, 125 7 जा आणि 125 8 जा, म्हणजे 7/8 ही कोणाची फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे? 87.5%. क्लिअर आहे का हे सगळं? ठीक आहे. असे खूप सारे फ्रॅक्शनल व्हॅल्यूज लिहायचे आपल्याला. तुम्ही पहिले हे लिहून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ठीक आहे. ओके. आता याच्या खाली जाऊ आपण थोडं. 87.5% झाला. याच्यानंतर येऊ 80%. 80% म्हणजे किती? 80/100. ठीक आहे. आता बघा, 0 गेला, किती राहिला? 8. 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10. म्हणजे 80% याची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असणार आहे? 4/5. 80%च्या खाली येतो मी थोडं 70%. ठीक आहे. 70/100. 0 कॅन्सल, म्हणजे किती आला? 70%ची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती आली? 7/10. ठीक आहे का? क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. ह्याच्यानंतर 66.67%. याचं मी आलं कसं हे लिहून देतो तुम्हाला. आता हे बघा, याचं फ्रॅक्शनल व्हॅल्यू असतं 2/3, किंवा हे कसं आलं हे सांगायचं तर मी तुम्हाला सांगतो. आता कसं लिहू शकतो मी याला? 67.67%ला सरकून मी काय लिहिणार इथं? 100. आता बघा, तुम्ही जर याचे पॉईंट बी काढले तर काय होणार आहे? इथं खाली 2 0 येतील, पण याला आणि याच्यामध्ये डिव्हिजन होईल का आता? तर बिलकुल नाही. तर अशा टायमिंगला याचं फ्रॅक्शनल व्हॅल्यू कसं काढणार बघा. याला 3 ने मल्टिप्लाय करा आणि याला पण 3 ने मल्टिप्लाय करा.
ठीक आहे. आता 3 ने मल्टिप्लाय काय का 3 नेच मल्टिप्लाय का करायचं हे मी नंतर सांगतो. करा गुणाकार. 3 6 जा 18, 3 6 जा 18, 3 6 जा वापस 18 आणि 3 7 जा 21. 1 8 आणि 2 10 कॅरी 1 8 आणि 2 10 कॅरी 1 18 19 आणि हा 20. किती डिजिटचा पॉईंट आहे? 2 डिजिटचा. म्हणजे इथं पण किती येईल? 2 डिजिटचा पॉईंट. किती आली ही व्हॅल्यू? 200.01. 3 into 100 किती झालं हा? 300. ठीक आहे. आता बघा 200.01 याला मी राऊंड फिगर काय लिहू शकतो? एक अप्रॉक्सिमेशन 200 आणि खाली किती? 300. हे 2 झिरो कॅन्सल म्हणजे 66.67% याची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असती? 2/3. ठीक आहे. हे कसं आलं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. ठीक आहे. आपल्याला याचं थेअरीने लिहायची. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं? 66.67% म्हणजे किती असतं फ्रॅक्शनल व्हॅल्यू? 2/3 असतं. क्लिअर आहे का? आता बघा मी याला 3 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण जर मी 3 सोडून दुसऱ्या कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं असतं तर ही मला राऊंड फिगर तयार नसती झाली. जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं तर काय झालं असतं? हा 2 6 जा 12, 2 6 जा 12, 2 6 जा 12 आणि 2 7 जा 14. हा 4, हा 3, हा 3, हा पण 3 आणि हा 1. मला सांगा 133.34 याला मी 134 राऊंड फिगर जरी केलं तरी 100 मध्ये डिवाइड होईल का तो? बिलकुल नाही होणार. म्हणून याला आपण 2 ने मल्टिप्लाय न करता 3 ने मल्टिप्लाय केलं होतं. ठीक आहे का? ठीक आहे. तुम्हाला मी आता वापस सांगतोय हे कसं आलं. आपल्याला याची थेअरी एक्सप्लेन नाही करायची आहे किंवा आपल्याला थेअरी नाही लिहायची याची. ठीक आहे. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा 66.67% म्हणजे असतं 2/3. ठीक आहे. मी साईडला सरकतो थोडा. तुम्ही हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. आता नंतर 66.67 झाला. आता 62.5%. आता बघा 62.5% म्हणजे 62.5/100. पॉईंट जर काढला खाली 0 लागेल म्हणजे हा किती होईल? 625/1000. ठीक आहे. याचं फ्रॅक्शनल व्हॅल्यू असतं डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला 5/8. आता याला 3 ने किंवा राऊंड फिगर बनवायची का गरज नाही पडली? कारण मी इथं पॉईंट काढल्यानंतर इथं 5 आहे खाली 0 आहे म्हणजे या दोघांमध्ये पण डिव्हिजन होऊ शकतं म्हणून त्याला राऊंड फिगरने मल्टिप्लाय करायची गरज नाही पडली. ठीक आहे. म्हणजे 62.5% म्हणजे किती असतं? 5/8 असतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर मी अजून थोडं खाली येतो 60%. ठीक आहे. 60% म्हणजे काय? 60/100 0 0 कॅन्सल 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10 म्हणजे 60% याचं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? 3/5. हे लिहून घ्या तुम्ही. जसं जसं लिहितोय मी तसं तसं लिहित जा. त्यानंतर 50%. 50% म्हणजे काय? 50/100 0 0 कॅन्सल 5 1 जा 5 2 जा 50%चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असेल म्हणजे हा 1/2. त्यानंतर 50% झालं. त्यानंतर येऊ आपण 40%. 40/100 0 0 कट 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10 म्हणजे 40%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? 2/5. याच्यानंतर थोडं खाली आहे तुम्ही 37.5%. आता बघा 37.5%चा खाली 100. मी जर हा पॉईंट काढला इथं 0 लागेल म्हणजे ही व्हॅल्यू किती होईल? 375/1000. 125 3 जा आणि 125 8 जा म्हणजे 37.5%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? 3/8. ठीक आहे. आता बघा ह्याचा यूज कुठं होणार ना हे मी तुम्हाला सांगेल नक्कीच क्वेश्चन्स मध्ये. फक्त तुम्ही जस्ट हे लिहून घ्या आता. ठीक आहे. 37.5% म्हणजे किती असतं? 3/8. त्यानंतर 33.33% बरोबर. आता बघा 33.33/100. आता बघा मी जर पॉईंट काढला वापस तेच इथं आणि खाली डिव्हिजन होणार नाही त्यामुळे वापस मी काय करणार? इथं पण 3 ने मल्टिप्लाय करणार, इथं पण 3 ने करणार. आता बघा 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9 99.99 आणि खाली किती? 100 × 3 300. 99.99 याला मी राऊंड फिगर 100 मानू शकतो ना. आणि खाली किती आहे? 300. मग हे 2 0 आणि हे 2 0 कटले म्हणजे राहिलं काय? 1/3 म्हणजे 33.33% याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 1/3. हा असा आला असतो. ठीक आहे. मी वापस सांगतो एकदा
आपल्याला याची थेअरी लिहायची नाही आहे, हे कसं आलं म्हणून. जस्ट तुम्हाला कळलं पाहिजे हा हे कसं आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपल्याला थेअरी एक्झाममध्ये बिलकुल लिहायची नाही. फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, सिम्पल इंटरेस्ट असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल, याच्यामध्ये पर्सेंटेजचाच यूज आहे ना. कोणी म्हणलं की मी 33.33%ने पैसे एकाला दिले म्हणजे त्याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू किती घेणार तुम्ही? डायरेक्ट 1/3. आणि याचा यूज इथं कसं करणार हे आपण बघू ना नंतर. ठीक आहे, मी फक्त तोपर्यंत हे लिहून घ्या. ओके, आता 33.33% झाला. याच्यानंतर 30% म्हणजे किती? 30/100. 0 0 कॅन्सल, किती राहिला हा? 3/10. 30 नंतर 25% म्हणजे किती? 25/100 म्हणजे 25 1 25, 25 4 100 म्हणजे 25%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? ते म्हणजे 1/4. ते म्हणजे 1/4. याच्यानंतर 20% म्हणजे 20/100. 20 1 20, 25 100. ठीक आहे. हा एक व्हॅल्यू राहिली होती 87.5%च्या आधी. नंतर ती होती 83.33%. म्हणजे काय? 83.33/100. हिला पण 3 ने मल्टिप्लाय केला, हिला पण 3 ने मल्टिप्लाय केला. हा राऊंड फिगर 250 तयार करतो आणि हा एक्झॅक्ट 300. 0 0 कॅन्सल. 5 5 25 आणि 5 6 30 म्हणजे 83.33%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? 5/6. ठीक आहे. ठीक आहे, 20% पर्यंत आलो आपण. याच्यानंतर आपलं 16.67%. 16.67%चं सिम्बॉल काढलं, खाली किती आलं? 100. 16.67 याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला पण 3 ने. खाली हा 300 तयार कराल आणि हा राऊंड फिगर 50 तयार करतो. 0 0 कॅन्सल. 5 1 5 आणि 5 6 30 म्हणजे 16.67%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती? 1/6. ठीक आहे. याच्यानंतर 14.28%. आता बघा 14.28%. वापस तेच आपलं पॉईंट जर काढला तर वरती खाली डिव्हिजन होणार. झालं बी तर पूर्ण डिवाइड होणार नाही हा नंबर. ठीक आहे. आता तुम्हाला याला राऊंड फिगर बनवायचं आहे तर कशाने मल्टिप्लाय करणार? आता 3 ने नाही करणार. आता मी 7 ने मल्टिप्लाय करेल. 7 नेच का? 14 7 होतं 98 आणि 0.28 मल्टिप्लाय बाय 7 हा राऊंड फिगर 99.9 समथिंग तयार करतो. म्हणजे राऊंड फिगर हा 100 तयार करतो. ठीक आहे, तुम्हाला मल्टिप्लाय करून दाखवतो. 7 1 किती? 7. 7 4 28. 7 2 14 आणि 7 8 किती? 56. हा 6, हा 9, हा 9 आणि हा 9. 2 डिजिटचा पॉईंट किती तयार करतो? हा 99.96. म्हणजे याला राऊंड फिगर मी 100 मानू शकतो. आणि 100 इंटू 7 किती? हा होईल 700. हे 2 0 हे 2 0 कटले म्हणजे राहिलं किती? फक्त 1/7 म्हणजे 14.28%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असतं? हे 1/7. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, आपल्याला याची थिअरी लिहायची बिलकुल नाही. आपल्याला फक्त जस्ट तुम्हाला माहिती असावं नेमकं आलं कसं. काही काही लोक काय करतात, हा फक्त एवढं सांगतात की हा 14.8% म्हणजे किती असतं? 1/7. पण ते आलं कसं तर ते असं येतं. ठीक आहे, आपल्याला थेअरी लिहायची नाही. फक्त कोणी जर विचारलं बाबा हे आलं कसं नेमकं, त्याला सांगून द्यायचं. म्हणून ही तुम्ही थेअरी राहू द्या तुमच्याकडे. ओके. यानंतर 12.5%. ठीक आहे. आता बघा 12.5%चे सिम्बॉल काढला, खाली किती आलं? 100. आता मी याचा पॉईंट काढला तर खाली एक 0 लागेल म्हणजे ही व्हॅल्यू बनेल 1000. 0.25 1 आणि 125 8 म्हणजे 12.5% याचं फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असतं? 1/8. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही. आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल हे. ठीक आहे. ओके, झालं हे. आता बघा एक आहे 11.11% म्हणजे 11.11/100
100. आता मला बघ, याला राऊंड फिगर न्यायचं, मी याला 9 ने मल्टिप्लाय करेल आणि याला पण 9 ने. 9 नेच काय बघा किती तयार करेल हा 99.99. 99.99 आणि खाली किती 900. बरोबर, म्हणजे याला राऊंड फिगर किती करू शकतो मी 99.99 म्हणजे किती 100 आणि खाली किती 900 म्हणजे किती झाला हा 0000 कॅन्सल म्हणजे किती आला हा 1/9 म्हणजे 11.11% चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असतो हा 1/9. ठीक आहे. दुसरा 9.09%. 9.09/100. आता मी याला कशाने मल्टिप्लाय करणार 11, कारण का 11 9 चं 99, 11 9 चं 99 म्हणजे हा पण किती तयार करतो 99.99 आणि खाली किती 1100. 99.99 म्हणजे राऊंड फिगर असतो 100 आणि हा किती 1100. हे 2 0 कटले म्हणजे किती आला हा 1/11. आता हे आसपास का लिहिले मी हे लक्षात ठेवा. 11.11% चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू म्हणजे 1/9 आणि 9.09% चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू म्हणजे 1/11. हे असं उलट लक्षात ठेवा म्हणून हे एका खाली एक केलं. क्लिअर आहे का? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्ही लिहून घ्या. ओके, हे मी तर साईडला असं करतो. याला पॉज करा आणि मग लिहा. ठीक आहे. नंतर 10% म्हणजे काय 10/100. 0 कॅन्सल राहायला किती फक्त 1/10. त्यानंतर 8.33%. ठीक आहे. 8.33%. आता बघा 8.33%चा सिम्बॉल काढला, खाली किती आला 100. आता बघा मी याला वापस 3 ने मल्टिप्लाय करेल, याला पण 3 ने करेल. 8 त्रिक किती 24, 8 त्रिक 24 आणि 33 गुणिले 3 म्हणजे 99 म्हणजे हा किती तयार करतो 24.99 आणि खाली किती 300. 24.99 म्हणजे राऊंड फिगर किती 25 आणि खाली किती आहे 300. 25 एक 25, 25 एक 25, 5 शिल्लक आणि 25 दुने 50 म्हणजे 8.33 ह्या फ्रॅक्शन पर्सेंटेजचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असेल 1/12. ठीक आहे. याच्यानंतर 6.67%. 6.67 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती झाला हा. आता बघा याला पण मी कशाने मल्टिप्लाय करणार, याला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि याला पण 3 ने. 3 6 जा 18, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 1 8 आणि 2 10 कॅरी 1 18 19 आणि 20 म्हणजे किती आला हा 20.01. 20.01 आणि खाली किती 100 × 3 300. 20.01 म्हणजे किती राऊंड फिगर 20 आणि हा किती 300. 0 0 कटला 2 1 जा 2 आणि 15 दुने 30 म्हणजे 6.67% चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे 1/15. ठीक आहे. हे लिहून घ्या. थोडं राहिलं आपलं फक्त 1-2 व्हॅल्यूज राहिलं फक्त आपल्या. एक राहिला आता 6.25%. 6.25 खाली पर्सेंटेजचा सिम्बॉल. आता बघा याला मी 625 जर केलं म्हणजे याची काय केलं पॉईंट काढला, पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 म्हणजे 2 0 खाली येतील म्हणजे खाली किती येईल हे 100 ऑलरेडी आहे 2 0 एक्स्ट्रा म्हणजे हा झाला 10,000. हे बघा 25 × 25 625, 25 4 जा 100 खाली झालं 400, 25 एक 25 आणि 25 गुणिले 16 400 होतं म्हणजे 6.25% चा फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे 1/16. ठीक आहे. याच्यानंतर 5%. 5% म्हणजे किती 5/100 म्हणजे 5 1 जा 5, 5 2 जा 10 म्हणजे किती आली याची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/20. क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. आय होप सो समजत असेल तुम्हाला हे. ठीक आहे. हे सगळं लिहून घ्या फ्रॅक्शनल व्हॅल्यूज. बऱ्यापैकी फ्रॅक्शनल व्हॅल्यूज बघितले आपण. ठीक आहे. मला वाटतं 20च्या वरच झाले असतील हे, तुम्ही मोजून घ्या नंतर किती झाल्या आणि सगळे यूज मध्ये येतील. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगेल मी की यांचा आपल्याला यूज नेमका करायचा कुठे. ठीक आहे. हे जे आपण फ्रॅक्शनल व्हॅल्यूज दिल्या एवढ्या याचा आपल्याला नेमका यूज करायचा कुठं आहे. ठीक आहे. खूप साऱ्या फ्रॅक्शनल व्हॅल्यूज झाल्या आपल्या. मी वापस सांगतो तुम्हाला हे बघा हे तुम्हाला आलं कसं ना हे कोणीच विचारणार.
म्हणजे आपल्याला विचारणार नाही, म्हणजे इन केस ह्याची आपल्याला थेअरी नाही लिहायची. जर कोणी विचारलं बाबा हे आलं कसं नेमकं, त्याला फक्त ही थेअरी दाखवून द्यायची, हा बाबा असं असं येतं हे. आपल्याला हे काय थेअरी एक्झाम मध्ये लिहायची नाही, आपल्याला फक्त काय, जर असं काही पर्सेंटेज गिव्हन असेल आपल्याला, तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे 11.11% म्हणजे किती असतं, 1/9. आणि याचा यूज कसं करायचं मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करत राहा, हे जसं जसं लिहितो तशा नोट्स बनवत राहा. ठीक आहे, थँक्यू सो मच.